नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या आफ्टरनून सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आता आफ्टरनून ट्रेड आपण इथे घेतलेला आहे. इथे आपल्याला थोडासा डाऊन मूव एक्सपेक्टेड आहे, सो म्हणून आपण डाऊन साईडचा ट्रेड घेतलेला आहे. इथे 24,550 सीई शॉर्ट केलेला आहे. पुढच्या वीकची एक्सपायरीचा आपण जसं मॉर्निंग ट्रेड मध्ये नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतलेली होती, त्याला हेज करंट वीकची एक्सपायरी केलेलं होतं. सो तेच सेम आपण केलेलं आहे आणि ह्याचं मेन कारण आहे अवॉइड व्हॉलॅटिलिटी. कारण इथे थोडे जरी स्पाइक आले अप किंवा डाऊन साईडला तर करंट वीकच्या एक्सपायरीमध्ये, कारण की तो आता 3-3.5 पर्यंत एक्सपायर होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात सडन स्पाइक बघायला मिळू शकतात. सो दॅट्स वाय टू अवॉइड स्पाइक आपण नेक्स्ट वीकची एक्सपायरी सिलेक्ट केलेली आहे. इथे आता क्विकली मी माझे लेवल सेट करतो. फर्स्ट लेट सेट 202.65 होता आणि आपली एंट्री झालेली आहे 7. सो ऑलमोस्ट परफेक्टच एंट्री आहे. मी इथे 7 करतो ह्याला अँड येईल 222.7. स्टॉप लॉस आपला 20 पॉईंट्सचा अँड टार्गेट फर्स्ट टार्गेट वुड बी ऑफ 40 पॉईंट्स, सो 162.7. Right, and let me put interval target also. Control H and over here 182.7. Done. So आपले ऑप्शन चार्ट मध्ये आपण सेट केलेले आहेत लेवल्स. नाउ लेट्स लुक ॲट स्पॉट चार्ट ऑल्सो अँड लेट्स मार्क इट ओव्हर हियर. 40 पॉइंट्स ते अप्रॉक्सिमेट मार्क करत आहे. Right, and then over here at our profit side. सो आपण मित्रांनो इथे नेक्स्ट वीकची एक्सपायरी सिलेक्ट केलेली असल्यामुळे आपल्याला इथे थीटाचा खूप जास्त बेनिफिट मिळणार नाहीये, परंतु आपल्याला जसं स्पॉट मध्ये मुवमेंट होते त्या रेशो मध्ये इकडे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. ऑफकोर्स कुठला वाईल्ड मूव आला, अचानक स्पाइक आली मोठी किंवा सडन काही जे सेकंड्स मध्ये मुवमेंट्स येतात, सो ते कदाचित आपल्याला थोडंसं इथे सेफगार्ड होतं जर आपण नेक्स्ट वीकची एक्सपायरी सिलेक्ट करत होतो. So that's why we always prefer next week expiry on the expiry day itself by looking at the trends. ठीक आहे. सो आता बाकी सगळ्या एक्सपायरी बंद आहेत, त्यामुळे जे एक्सपायरी ट्रेडर झिरो डीटी जे ट्रेडर्स आहेत ते मोस्टली निफ्टी एक्सपायरीला टार्गेट करतात, सेन्सेक्स एक्सपायरीला टार्गेट करतात. परंतु आपण फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करत असल्यामुळे आपण सगळे दिवस, आठवड्याचे 5 दिवस फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करतो आणि जेव्हा निफ्टीची एक्सपायरी डे असतो त्यावेळेस टू अवॉइड स्पाइक आपण नेक्स्ट वीक ची एक्सपायरी सिलेक्ट करून त्याच्यामध्ये ट्रेड करतो. सो ट्रेड सध्या तरी थोडा पॉझिटिव्हच चाललेला आहे. लेट्स सी इथे क्विकली डाऊन मूव्ह येतो, कारण इथे जस्ट 1-2 कॅन्डल पूर्वीच बऱ्यापैकी डाऊन मूव्ह आलेला होता, त्यामुळे थोडंसं साईडवेज देखील होऊ शकते. ओव्हरऑल मॉर्निंगचा जर का सेशन सोडला, थोडंसं जे स्टार्टिंगचे 15-20 मिनिटे अप ट्रेंड झालेला होता, त्याच्यानंतर दिवसभर डाऊन ट्रेंड मध्येच आहे मार्केट. इव्हन कोणता मोठा रिट्रेसमेंट देखील घेतलेला नाहीये. सो आपण ट्रेंड साईडलाच ट्रेड घेतलेला आहे सध्या. इथूनही अजून जर का थोडंफार फॉल झालं इथपर्यंत तर आपण फर्स्ट टार्गेट मीट होईल आणि आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे सेट करू कॉस्ट टू कॉस्ट. सो बघूया आता या ट्रेडचा आउटकम काय येतं. ट्रेड तर घेतलेला आहे आता, लेट्स सी आपला स्टॉप लॉस हिट होतोय का आपला टार्गेट हिट होतोय. मित्रांनो ट्रेड घेऊन आता बराच वेळ झालेला आहे. आता वेळ झालेली आहे 1:31. मार्केट आपल्या एंट्री नंतर थोडंसं 2 कॅन्डल शार्प वर गेलेलं होतं, परंतु त्याच्यानंतर स्लोली अँड स्टेडीली फक्त खाली येत आहे. आता ह्या प्रिव्हियस लो जवळ आलेला आहे मार्केट. ओव्हरऑल डे वाईज जर का पाहिलं तर फक्त हा एकच मेजर पुलबॅक होता जो पूर्ण दिवसात आलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा डे लो ब्रेक करून मार्केट खाली जाण्याची तयारी करून इफ यू सी की आपण जर का ह्या वीकची एक्सपायरी सेल केली असती तर कदाचित आपल्याला इथे बेनिफिट झाला असता, परंतु आपण नेक्स्ट वीकची एक्सपायरी केली होती, त्याच्यामुळे अजूनही आपले फर्स्ट टार्गेट जो आहे तो देखील हिट नाही झालेला आहे. सो ठीक आहे, काही हरकत नाही. ते कदाचित आपल्याला जास्त प्रॉफिट झाला असता, परंतु जास्त प्रॉफिट पेक्षा कमीत कमी लॉस होणं हे जास्त प्रायोरिटीवर आपल्याला असायला हवं. सो त्याच्यामुळे हरकत नाही जर काही थोडंसं कमी प्रॉफिट आला तरी चालेल, परंतु लॉस आपण इमिडिएटली घेऊन बाहेर नाही पडायचे. ठीक आहे. सो त्यासाठी आपण हा ट्रेड घेतलेला होता. आपला सेकंड ट्रेड कदाचित आज आपला अवॉइड करावा लागेल, जो क्लोजिंग ट्रेड असतो तो. हा आफ्टरनून ट्रेडच आपला शेवटचा ट्रेड असेल आणि ह्याच्यामध्ये जे काय आपला आउटकम येईल प्रॉफिट और लॉस ते आपण
थोड्या वेळात पाहूया. अजूनही कॅन्डल्स फॉर्म होत आहेत. अजूनही साधारण 1.5 तासाचा अवधी आहे. So बघूया 1.5 तासात ही मार्केट अजूनही डीप करते की इथून पुन्हा रिव्हर्स होते. सध्या तरी डीप जाण्याचे चान्सेस वाटतात, कारण की इथे लो ब्रेक होत आहे. क्लोजिंग महत्वाची आहे. क्लोजिंग स्ट्रॉंग झाली तर मात्र अजून थोडासा फॉल येऊ शकतो. लेट्स सी. इथे आपलं फर्स्ट टार्गेट हिट झालं की आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणणार आहोत. दॅट मीन्स की आपण आपला लॉस लिमिटमध्ये ठेवणार आहोत. पाहूया काय नक्की आता थोड्या वेळानंतर भेटतंय. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे 2:30 आणि अजूनही मार्केट इथे पूर्णपणे डेड साइडवेज चाललेलं आहे. पण एंट्री घेतली आहे साधारण 12:15च्या आसपास. परंतु इथे आपण बघू शकतो थोडा अप गेलाय, परत डाऊन गेलाय, परत पूर्ण सायलेंट और मे बी वन साइडेड आपण बोलू शकतोय. सकाळचं फक्त एवढा एक पोर्शन सोडलं 20 मिनिटाचा, तर पूर्णपणे स्लोली अँड स्टेडीली डाऊन येत आहे आणि इथे आता साइडवेज झालेलं आहे. सो आता फक्त अर्धा ते पाऊण तास बाकी आहे आपल्यासाठी. 2:15 पर्यंत मॅक्सिमम आपण स्क्वेअर ऑफ करणार आहोत. सध्या थोडा प्रॉफिट चालू आहे, परंतु अजूनही आपला इव्हन फर्स्ट टार्गेट देखील हिट केलेला नाहीये. सो बघूया आपण इथे फर्स्ट टार्गेट हिट होतोय का रिव्हर्स होऊन आपला स्टॉप लॉस हिट होतोय. जर का दोघांपैकी काहीही हिट नाही झालं तर आपण 3:15 वाजता ट्रेड आपला क्लोज करणार आहोत. सो तोपर्यंत वाट पाहायची आहे. अजिबात कुठे घाई गडबडीत बुक नाही करायचंय. लॉस येऊ दे, प्रॉफिट येऊ दे, 3:15 पर्यंत बसून राहणार आहोत जर का काहीही हिट नाही झालं तर. ठीक आहे. सो वाट पाहूया आपण की काही आता लास्ट 2:45ला 3 o'clockला वाईल्ड न्यूज येऊन काही आपलं टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट येतोय का. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे 3:10. इनफॅक्ट 11 मिनिटं झालेली आहेत. मार्केटने आपला फर्स्ट टार्गेट देखील हिट नाही केलेला आहे, त्यामुळे आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस देखील नाही नोट केलेला होता. इथे फर्स्ट टार्गेट पासून थोडंसं जवळ येऊन स्पाइक दिलेली आहे. इथे जर का ह्या वीकच्या एक्सपायरी मध्ये घेतलं असतं तर कदाचित इकडे 40 पॉईंट्स आपल्याला मिळाले असते. ठीक आहे, दॅट्स ओके. आता आय थिंक 14 ते 15च्या दरम्यान आपण इकडे क्लोज करणार आहोत ट्रेड. इनफॅक्ट त्याच्या अगोदर देखील क्लोज करू शकतो. ही कॅन्डल कशी जाते त्याच्यावर आपण ठेवूया. इथे मार्केट काही खास मुवमेंट आज केली नाही. इव्हन जो एक्सपायरी असूनही मार्केट इफ यू सी सकाळच्या मुवमेंट नंतर पूर्ण डेड साइडवेज गेलेला आहे. इथे अजून थोडंसं फॉल आला असतं तर कदाचित आपला फर्स्ट टार्गेट तरी आला असता. बट ठीक आहे, आता हरकत नाही. आता आपल्याला जी प्राइस असेल त्या प्राइसला क्लोज करावं लागेल. इथे 0.15 आलेले. सो मित्रांनो, असे देखील इव्हन एक्सपायरीच्या दिवशी देखील साइडवेज मध्ये क्लोज करावं लागू शकतं आपल्याला बिकॉज ऑफ टाइम. आता वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या 2 मिनिटातच हा ट्रेड क्लोज करणार आहोत. सो ह्या ट्रेडचे आणि सकाळच्या ट्रेडचे दोनचे व्हेरीफाईड लिंक त्या रिस्पेक्टिव्ह व्हिडिओज मध्ये आपल्याला मिळतील आणि ह्या व्हिडिओचे पण आपल्या ह्या ट्रेडचे पण व्हेरीफाईड लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे. तुम्ही ते चेक करू शकता, व्हेरीफाय करू शकता आणि पूर्ण ट्रेड आपण बघू शकतो. इथे मी पेशन्सली थांबलेलो होतो. कुठेही काही अजिबात घाई केली नाही, कुठेही रॉंग एंट्री एक्झिट केलेली नाहीये. आपल्या रूल नुसारच काम केलेलं आहे आणि रूल नुसारच आपल्याला अशा प्रकारे काम करावं लागतं मित्रांनो. आणि तरच आपण ट्रेडिंग मध्ये आफ्टर अ सर्टन पिरियड सक्सेसफुल होऊ शकतो. सो हे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील असे सायकोलॉजिकल व्हिडिओ जे ट्रेड घेतल्यानंतर काय करायचं, कशा प्रकारे आपल्याला माइंडसेट कंट्रोल करायचा हे जाणून घेण्यासाठी कंटिन्यू पाहत राहा मराठी वेधर सागर. थँक्यू सो मच. आय सी यू टुमॉरो. बाय बाय अँड हॅव अ ग्रेट डे.